जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. हरित क्रांतीनंतर रिकाम जागा हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गहू. जर प्रश्न असा विचारला असता की हरित क्रांतीमध्ये कोणकोणत्या पिकावरती फोकस जास्त केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, ज्वारी, गहू या पिकावरती फोकस केलेलं होतं. तर आता एक लक्षात ठेवा, हरित क्रांतीचे जनक असं कोणाला म्हणतात? तर नॉर्मन बोरलॉग. आणि हरित क्रांतीचे भारतातले जनक कोण आहेत? तर एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रिकाम्या जागांमध्ये अधिनियमित झाला. तर हा ऑप्शन नंबर 3 सप्टेंबर 2005. ओके. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी, याच्यामध्ये 100 दिवस कामाची गॅरंटी दिली जाते. ठीक आहे, किंवा 100 दिवस गॅरंटेड काम दिल्या जातं. आता आपण फक्त पाहूयात की 2024 मध्ये याच्यामध्ये काही अपडेट करण्यात आलेले होते का? तर याच्यात काही अपडेट केले होते, जसे की जे कामगार आहेत त्यांच्या पगारामध्ये 60% वाढ. त्याच्यानंतर जे कामगार आहेत, ठीक आहे, हे ज्या साईट वरती काम करायला जाणार त्या साईट वरती पिण्याच्या पाण्याची फॅसिलिटी, पुन्हा हे जे लेबर आहेत त्यांच्या लहान लेकरांना राहण्यासाठी शेड. ठीक आहे. आता हे वर्कर आहे, ठीक आहे, हा लेबर आहे, याने रजिस्टर केलं कामासाठी. ओके. तर याला 15 दिवसाच्या आत काम मिळालं पाहिजे आणि याला याच्या कामाचा मोबदला म्हणजे याची पगार 15 दिवसाच्या आत झाली पाहिजे. ठीक आहे, तर हे काही 2024 मध्ये अपडेट करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाहीये? आता एक लक्षात ठेवा, आपण याच्या आधी डिस्कस केलं होतं लायबिलिटीज काय असतात आणि असेट काय असतात. ठीक आहे. आता लायबिलिटीज म्हणजे, आता एक लक्षात ठेवा, आता एक एक्झाम्पल थ्रू आपण लक्षात घेऊया. हा एक मोबाईल आहे, ठीक आहे. हा मोबाईल लायबिलिटी पण आहे आणि असेट पण आहे. असेट आणि लायबिलिटीज हे पर्सन टू पर्सन व्हॅरीज होतात. ठीक आहे. आता जर ह्या मोबाईल आहे, ह्या मोबाईलचा तुम्ही जर सदुपयोग केला, जर ह्या मोबाईलचा उपयोग तुम्ही अभ्यासासाठी केला, तर हे तुमच्यासाठी एक असेट आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही ह्या मोबाईलचा वापर टाइमपास करण्यासाठी करायला, तर ते तुमच्यासाठी एक लायबिलिटी आहे. ठीक आहे. एकदम सोप्या भाषेतलं डिफरन्स बघितलं गेलं तर. ठीक आहे. तर याचं आता उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विदेशी मदत. तर विदेशी मदत हे एक प्रकारची मदत आहे जी एक कंट्री दुसऱ्या कंट्रीला देते. आणि कशा फॉर्म मध्ये विदेशी मदत देतो आपण? बघा, लोन देतो, किंवा वेगळ्या प्रकारची मदत असतो, काही गिफ्ट्स देतो. ठीक आहे, जसे की बघा, इंडिया आपल्या बऱ्याच साऱ्या नेबरिंग कंट्रीला काही ना काहीतरी गिफ्ट देत राहत असतो. ओके. 100 मिलियन देणार, किंवा काहीतरी एअरक्राफ्ट तरी गिफ्ट देणार, काहीतरी हेलिकॉप्टर तरी गिफ्ट देणार. ओके. हे सर्व विदेशी मदत आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याच्या खालीलपैकी कोणत्या पर्यायी सुचविला आहे? तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. 14व वित्त आयोग, ज्याचे चेअरमॅन होते Y. V. रेड्डी. 15व्या फायनान्स कमिशन. आता वित्त आयोग कलम नंबर 280. 15वे चेअरमॅन कोण आहेत? श्री N. K. सिंग. आणि 16वे कोण आहेत? डॉक्टर अरविंद पनग्रिया. ठीक आहे. आता एकच लक्षात ठेवा की आपल्याला 16व्या वित्तीय आयोगाचे एम काय येतं, त्यांचं ध्येय काय आहे 16व्या वित्तीय आयोगाचं? तर त्यांचं ध्येय आहे की जे पण रिसोर्सेस आहेत, ओके, गव्हर्नमेंटकडे जे पण रिसोर्सेस आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. त्याच्यानंतर जे लोकल गव्हर्नमेंट आहेत ना, त्यांना स्ट्रेंथन करायचे, स्ट्रॉंग करायचे. त्याच्यानंतर फोकस कशावर करणार? ते डिझास्टर मॅनेजमेंट वरती. ठीक आहे. आणि अर्बनायझेशन, हे शहरीकरण जे होत आहे ना, त्याच्यामुळे जे चॅलेंजेस उत्पन्न होत आहेत, तर त्याच्यावरती फोकस करण्याचं हे 16व्या
वित्तीय आयोगाचं काही उद्दिष्ट आहेत. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात. भारत हा जगातील सर्वात मोठा रिकामजागा उत्पादक देश आहे. तर ऑप्शन नंबर 1. आता आपण पाहूयात भारत जगातला सर्वात जास्त कशाचा कोणकोणत्या वस्तूचं उत्पादन करतो? सर्वात जास्त काय म्हणताय तुम्ही? सर्वात जास्त उत्पादन आपण करतो दुधाचं, पुन्हा डाळी आणि ताग. ठीक आहे. आता सेकंड लार्जेस्ट म्हणजे जगामध्ये दुसऱ्या नंबरला सर्वात जास्त उत्पादन आपण कोणकोणत्या वस्तूचं करतो? तर त्याच्यामध्ये येतो तांदूळ, एक नंबरला ऑब्विसली चायना येतो, नंतर गहू, ठीक आहे, त्याच्यानंतर आपला ऊस, ऊसाच्या नंतर शेंगदाणा, ठीक आहे, आणि भाजीपाला, फ्रुट्स वगैरे वगैरे, आणि कॉटन पण 2 नंबरला येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर असा जर विचारला लीडिंग प्रोड्युसर भारत हा खालीलपैकी कोणत्या उत्पादनामध्ये लीडिंग प्रोड्युसर आहे? तर मसाला, त्याच्यानंतर फिश, पोल्ट्री, ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा प्लांटेशन क्रॉप्स. प्लांटेशन क्रॉप्स म्हणजे टी, कॉफी त्यासारखे प्रोडक्शन. आता पुढचा प्रश्न आहे 1950-51 ते 2013-14 या काळातील भारतीय स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा रिकामजागा टक्क्याने वाढवला आहे. आता आपल्याला फक्त 2023-24 च्या डेटानुसार प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर मध्ये भारताचा किती टक्के वाटा आहे हे बघायचंय. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली एक ही स्टॅटिस्टिक टाइम म्हणून एक साईट आहे, त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेन्शन केलंय बघा. आता हे प्रायमरी सेक्टर, प्रायमरी मध्ये काय येतं? ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशिंग, मायनिंग आणि क्वायरिंग. ओके. किती टक्के प्रायमरीचा? 19.62%. त्याच्यानंतर सेकंडरी सेक्टर मध्ये काय येतं? मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय अँड बाकीच्या जे सर्व्हिसेस आणि कन्स्ट्रक्शन, त्यांचं किती प्रमाण आहे? 25.26%. आणि टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर, जसं की आय टी सेक्टर, हे किती कंट्रीब्युट करते? 54.72%. ठीक आहे. आता ही बघा यांनी डायग्राम दिलेली आहे, ह्याच्यामध्ये एकदा तुम्ही गो थ्रू करू शकतात. मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती याची लिंक पाठवून देतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होते? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 21.9%. तर आता तेंडुलकर कमिटीने सजेस्ट केलं होतं की खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च 816 रुपये आणि अर्बन म्हणजे शहरी भागात राहणाऱ्या ऍव्हरेजली 1000 रुपये खर्च. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालीन म्हणजे ताबडतोब उद्दिष्ट हे होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 4 आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजेची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. ठीक आहे. तर आता हे फार महत्वाचे बघा आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. तर हे आता बघा हा जो रिपोर्ट आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 चा रिपोर्ट आहे, त्याच्यावरती ह्या पेज नंबर 7 वरती आपल्याला हे बघा आता हे काही उद्दिष्ट त्यांनी मेन्शन केलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह आपण एकदा गो थ्रू करूयात. तर इथे त्यांनी काय काय मेन्शन केलंय? स्कूल कंपल्सरी करायचं 14 वर्षापर्यंत, फ्री आणि कंपल्सरी. ठीक आहे. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय 30/1000 लाईव्ह बर्थ. ठीक आहे. हे महत्वाचे मुद्दे आहेत. ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण अपलोड करून ठेवतो. रिड्यूस करणं मॉर्टॅलिटी, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किती? 100/1,00,000 लाईव्ह बर्थ. आता हे आणि हे प्रश्न ना एमपीएससी मध्ये ऑलरेडी विचारलेत बघा. एमपीएससी चा 2020 चा पेपर तुम्ही पाहताल ना, 19, 20, 21 ह्या जवळपास 3-4 वर्ष हे कंटिन्यू प्रश्न आलेले आहेत त्यावेळेस पण. ठीक आहे. पुन्हा त्याच्यानंतर काय? युनिव्हर्सल इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट ऑल वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन करणं, वॅक्सिनेशनला प्रमोट करणं सोप्या भाषेत सांगायचं तर. पुन्हा मॅरेजला डिले करणं, ओके, नॉट अर्लियर दॅन 18 आणि प्रेफरली 20 वर्षानंतर करणं. ओके. याच्यात गर्ल्सचं एज सांगितलंय. त्याच्यात 80%
काय म्हणता येते, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज व्हायला पाहिजे आणि 100% डिलिव्हरीज बाय ट्रेंड पर्सन व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात बघा हे 100% बर्थ, डेथ, मॅरेज आणि प्रेग्नन्सीचे काय रजिस्ट्रेशन झालेले पाहिजेत. त्याच्यानंतर हे जे डिसीजेस आहेत त्याच्यापासून कंट्रोल झालं पाहिजे, प्रिव्हेंटेबल कम्युनिकेशन डिसीजेस वगैरे वगैरे. ठीक आहे. तर हे एकदा हे ह्या पेजवरचे जे पण ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? तर विश्व व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही 1995 ला बनलेली आहे आणि हे कोणाला रिप्लेस केलंय, तर गॅटला रिप्लेस केलेलं आहे. याचं हेडक्वार्टर जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये. तर ह्याच्यातले 5 महत्वाचे तत्व आहेत. तर याच्यामध्ये ह्या ऑप्शन मध्ये फक्त भेदभाव नाही हे त्याचं महत्वाचं तत्व आहे. आता बाकीचे 4 कोणकोणते तत्व आहेत ते आपण एकदा पाहूयात. ठीक आहे. तर त्याच्यातलं दुसरं आहे पारस्परिकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बंधनकारक आणि अंमलबजावणी योग्य वचनबद्धता. ठीक आहे. चौथं आहे पारदर्शकता आणि 5वं सुरक्षा मूल्य. सुरक्षा मूल्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाली होती. समकालीन फलोत्पादन विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम सन 2009 ते 2010 मध्ये सुरू करण्यात आला. आता बघा याच्यामध्ये अ आणि ब हे विधान काय आहे, बरोबर आहे, आणि क हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रीय 11व पंचवार्षिक योजना ही 2007 ते 2012. ठीक आहे. आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 मध्ये लॉन्च झाली होती. याचं उद्दिष्ट काय होतं, तर उद्दिष्ट होतं की ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर शेती आणि शेतीच्या लगत जे पण उद्योगधंदे आहेत त्यांना काय करणं, त्यांना त्यांना त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना प्रोत्साहन करणं. ठीक आहे. कृषी विकास योजना बघा नावामध्येच लक्षात येते. आता दुसरी 12वी पंचवार्षिक योजना किंवा 2012 ते 2017 पर्यंतची. ठीक आहे. आणि ही समकालीन फलोद्यान विकास उपक्रम हे कोणी राबवला होता, तर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठीक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2007 मध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि याचं एम होतं अन्न सुरक्षा. आता नावातच लक्षात येऊन जातं की काय करणं, प्रोडक्शन वाढवणं, इन्क्रीज करणं प्रोडक्शन. कोणकोणत्या उत्पादनाचं प्रोडक्शन वाढवणं, जसं की गहू, तांदूळ, डाळी दुळी. ठीक आहे. पुन्हा व्हेजिटेबल ऑइल, एडेबल ऑइल यांचं उत्पादन वाढवणं, पुन्हा कमर्शियल क्रॉप्स वगैरे यांचं उत्पादन वाढवणं. ठीक आहे. म्हणजे अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी मेंटेन झाली पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नाचा रिकाम जागा क्षेत्रात हिस्सा सर्वाधिक आहे. आता बघा 2024 मध्ये पण तेच उत्तर अभियांत्रिकी वस्तू आहेत. ठीक आहे. आता आपण PIB च्या साईट वरती जाऊयात. हे बघा ही PIB ची ऑफिशियल साईट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बराच सारा डेटा दिलेला आहे बघा. नॉन पेट्रोलियम एक्सपोर्ट कितीनं वाढलेला आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर हे नॉन जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट इन्क्रीज कितीनं झालाय, इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, इंजिनिअरिंग गुड्स, राईस यांच्याबद्दल आपल्याला त्यांनी किती एक्सपोर्ट झालेला आहे. बघा इलेक्ट्रॉनिक्स गुड्स किती पर्सेंट, 35%, पण 2.65 आणि इंजिनिअरिंग गुड्स किती 8.35 वाढलेत, पण किती 10.1 बिलियन आहे. त्याच्यामुळे आपण उत्तर काय केलं, इंजिनिअरिंग गुड्सला टिक केलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा राईस बद्दल सांगितलं यांनी. ठीक आहे. तर हे एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या, एखादा पॉइंट तुम्हाला पण याच्यात लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाहीये? भारत निर्माण कार्यक्रमाचा कोणता भाग नाही असं विचारले. जलसिंचन, ग्रामीण भागात शाळा, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण रस्ते. तर कोणताचा भाग नाहीये, तर ग्रामीण भागात शाळा हा भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाहीये. तर भारत निर्माण कार्यक्रम 2005 मध्ये चालू झाला होता. याचं उद्दिष्ट होतं की
जे पण खेड्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते इम्प्रूव्ह करणं. आता याच्यात अजून कोणकोणत्या गोष्टीमध्ये फोकस करणार होते ते? ठीक आहे, जलसिंचन झालं, याच्यावर फोकस करणार होते. जलसिंचन, पुन्हा ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण रस्ते, ठीक आहे, पुन्हा पाण्याची सुविधा, टेलिफोनचं कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचं झालं, आणि हाऊसिंगची फॅसिलिटीज, यावरती ते फोकस करणार होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पेमेंट बँकची प्रमुख वैशिष्ट्ये रिकाम जागा ही आहेत. योग्य वाक्य निवडा. तर बघा, पेमेंट बँकची उद्दिष्ट: प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंत ठेवी, एटीएम कार्ड देण्याची परवानगी, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. ठीक आहे, हे आहेत. जर प्रश्न विचारला पेटीएम बँक हे कोणी सजेस्ट केलं होतं, तर डॉक्टर नचिकेत मोर कमिटीने सजेस्ट केलं होतं. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की हे पेमेंट बँक हेल्प करणार कोणाला, ज्यांचे छोटे छोटे लघु उद्योग आहेत त्यांना मदत करणार, किंवा ज्यांचे लो इन्कम कमी आहेत त्यांना मदत करणार. आता याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा अजून. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अलाउड करता येणार. ओके, मनी रिसिव्ह. आणि कोणती इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे? जे मनी कस्टमर कडून डिपॉझिटच्या रूपात तुम्हाला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. आणि एक म्हणजे जे एनआरआय आहेत ना, यांना पेमेंट बँकची फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. ओके, ते डिपॉझिट करू शकत नाही त्याच्यामध्ये सोपं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 11-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागातील दरडोई व्याख्या ही रिकाम जागा अशी निश्चित करण्यात आली होती. दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई 32 आणि 47 अशी केली होती. आता रंगराजन कमिटी कशाची आहे? ही पॉवर्टी एस्टिमेशनची आहेत. आता मला सांगा, असा जर प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणत्या कमिटी ह्या पॉवर्टी किंवा गरिबी, दारिद्र्य रेषा किंवा दारिद्र्याबद्दल त्यांनी सजेशन दिलेले आहेत, तर अशा कमिटी लक्षात ठेवा. किंवा अल्गार कमिटी 1979 मध्ये अल्गार कमिटी. पुन्हा लखडवाल कमिटी 1993, तेंडुलकर कमिटी 2009, रंगराजन कमिटी 2014. ठीक आहे. आता हे एका पेपरमध्ये त्यांनी ह्याच कमिटीचा कालानुक्रमण लावायला सांगितलं होतं. ओके, कालानुक्रमे लावायला. तर मे बी आपल्याला तसं पण विचारलं जाऊ शकतं, तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की ऑक्सफॅम अहवाल 2018. आता बघूत आपण ऑक्सफॉल अहवाल. तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं नायरोबी, केनिया. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, ऑक्स ऑक्सफेम अहवाल 2024 मध्ये एका कारणासाठी फार न्यूज मध्ये होते, ती म्हणजे कमिटमेंट टू रिड्युसिंग इनइक्वॅलिटी, CRI इंडेक्स 2024. कोण रिलीज करतं? तर हे ऑक्सफेम आणि डेव्हलपमेंट फायनान्स इंटरनॅशनल हे काय करतात? कमिटमेंट टू रिड्यूस इनइक्वॅलिटीचा रिपोर्ट पब्लिश करतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक SDG आपल्याला माहिती आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत, त्याच्यातलं 10वं गोल काय आहे? की कमी करणं, काय इनइक्वॅलिटीला कमी करणं. ओके, तर याच्यामध्ये सर्वात टॉप परफॉर्मन्स अकॉर्डिंग टू हा जो CRI आहे ना, कमिटमेंट टू रिड्यूस इनइक्वॅलिटी, ह्या रिपोर्ट नुसार सगळ्यात टॉप परफॉर्मन्स केलाय नॉर्वेनं, त्याच्यानंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने. आणि भारताचा क्रमांक किती आहे? तर 127. ओके, नेपाळचा किती आहे? 115. आणि श्रीलंकेचा आहे 118. आता ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर याच्यासाठी वापरतात ऑप्शन नंबर 2, खगोलीय पराशर पद्धत. आता याच्यात एक लक्षात ठेवा, गुरुत्वाकर्षण पद्धत ही ग्रॅव्हिटी मेजर करण्यासाठी, म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती मेजर करण्यासाठी मेजर करतात याने. आणि याचा वापर बघा इंजिनिअरिंग साठी, इन्व्हायरमेंट आणि जिओथर्मल स्टडीज साठी केला जातो. ठीक आहे, जिओथर्मल स्टडीज साठी. पुढचा प्रश्न आहे, सोलार सेलचे सौर घट कार्य रिकाम जागावर आधारित आहे. तर सोलार सेलचे हे कार्य फोटोव्होल्टेक इफेक्ट वरती आधारित आहे. सोलार सेल म्हणजे
सोलार सेल मध्ये सेमी कंडक्टिंग डिव्हाइस असतं जे की सिलिकॉन पासून बनलेलं आहे. ओके. सोलार सेल कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. स्टार्क इफेक्ट याचा शोध जॉनस स्टार्क याने 1913 ला केलेला आहे. अजून याच्यामध्ये हे कोलंबस इफेक्ट, ज्याला कोलंबस लॉ असं पण म्हणतात, तर याच्यामध्ये काय आहे की दोन चार्ज पार्टिकल्सच्या मध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतं ते म्हणजे कोलंबस इफेक्ट किंवा कोलंबस लॉ. पुढचा प्रश्न, खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात अधिक करणारा कोण होता? तर उत्तर आहे 4 खालीलपैकी नाही. तर आता याच्यात लक्षात ठेवा, बीजगणिताचा शोध कुणी लावला? तर पर्शियन मॅथमॅटिशियन आहेत ते मुहम्मद इब्न मस ख्वारझम. ओके, मोहम्मद इब्न एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता भास्कर. भास्कर हे भारतातले मॅथमॅटिशियन ऍस्ट्रॉनॉमर आहेत. त्यांचं पुस्तक जर विचारलं तर लक्षात ठेवा, सिद्धांता शिरोमणी. ठीक आहे, सिद्धांता शिरोमणी. आता पाहूयात आर्यभट्ट बद्दल. आर्यभट्ट यांचं पुस्तक महत्वाचं कोणकोणते? आर्य भाटिया, त्याच्यानंतर आर्य सिद्धांता. ठीक आहे, आर्य भाटिया आणि आर्य सिद्धांता. आर्यभट्ट हे मॅथमॅटिशियन आणि ऍस्ट्रॉनॉमर यांनी डिस्कवर केलं होतं की नऊ ग्रहांची पोझिशन काय आहे. यांनी सांगितलं होतं की एका वर्षामध्ये किती दिवस असतात. ठीक आहे. ब्रह्मगुप्त. ब्रह्मगुप्त हे ते ब्रह्मगुप्त म्हणजे तेच आहे ज्यांनी झिरोचा शोध लावला आणि झिरो कसा वापरायचा ते सांगितलं. ठीक आहे. आता याच्यात आर्यभट्ट यांनी ना प्लेस व्हॅल्यू सिस्टीम याच्यावरती पण काम केलं होतं. ओके, प्लेस व्हॅल्यू सिस्टीम वरती. कॉपरच्या जर्मन जर्मन सिल्वर धातू मिश्रणात रिकाम जागा असते. ओके, तर जर्मन सिल्वर कंटेंट 60% तांब, त्याच्यानंतर 20% निकेल आणि 20% झिंक असतं. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये लीड आणि टीनचं पण प्रमाण काही मात्रात असतं, पण मेनली हे तीन असतं. ठीक आहे, तांब, झिंक आणि निकेल. पुढचा प्रश्न, स्फटिकासारख्या पदार्थांना स्फटिकामध्ये निश्चित भौमित निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू आणि दिशा दिशानुवर्ती गुणवत्ता असतात. तर हे ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मोसलेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्याची रचना रिकामजागाच्या आधारे आहे. तर मोसले याने 1913 मध्ये एक्स-रेच्या कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासल्या होत्या. तर त्याला लक्षात आलं होतं की की जे ॲटॉमिक नंबर आहेत ना, अणुचा क्रमांक, हे फंडामेंटल्स आहेत आणि एक्स रे फ्रिक्वेन्सी प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर मध्ये एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टी हे रिपीट होतात. ठीक आहे, सिमिलर प्रॉपर्टीचे एलिमेंट्स हे रिपीट होतात, त्याच्यामुळे त्याने अणुचा क्रमांकच्या आधारे काय केलं होतं, मूलद्रव्याची रचना केलेली होती. ओके, आवर्ती सारणीमध्ये. पुढचा प्रश्न, आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालील प्रमाणे. तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटिया आणि ॲनिमलिया. तर हे सांगितलं होतं R.H. विटेकर यांनी. ठीक आहे, आणि यांनी हे 5 किंगडम कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स वरतून डिसाइड केलेलं होतं. कोणकोणते गुणधर्म सांगितले होते? तर त्यांनी विचारात घेतलं होतं की मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याच्यानंतर
थॅलस ऑर्गनायझेशन, पुन्हा सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, नंतर आहे फायलोजेनेटिक रिलेशन्स आणि रिप्रोडक्शन सिस्टीम. ठीक आहे. याच्यात एक अजून लक्षात ठेवा, प्लांटिया आणि ॲनिमलिया हे दोन क्लासिफिकेशन आहेत असं सांगणारे होते कॅर्लस लिनियस. ओके, कॅर्लस लिनियस यांनी दोन किंगडम मध्ये क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं होतं. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येते आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येते, यासाठी शरीरात हिमोझाईम या विषारी पदार्थ दिसून येतो. ठीक आहे. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस ह्या आजार प्रामुख्याने ट्रॅप्रेसोमा किंवा जर माशी विचारली असती तर तिस्ते माशी याच्यामुळे हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न बघा, आतापर्यंत 3 ते 4 वेळेस रिपीट झालेला आहे. शैवाळ आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर तर थॅलोफायटा याच्यामध्ये होतो. ठीक आहे. आता थॅलोफायटा हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं? जिथं मॉइस्ट आणि वेट प्लेस असतं तिथे. त्याच्यानंतर ॲटोट्रॉपिक नेचर जिथे असतं तिथे. थॅलोफायटा कोणत्या किंगडम मध्ये येतं? तर ते किंगडम प्लॅन्टेरिया मध्ये येतं. याचे एक्झाम्पल बघितलं तर लायकेन. लायकेन काय असतं? तर लायकेन इज अ इंडिकेटर ऑफ इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट कसं आहे काय नाही हे इंडिकेटर आपल्याला लायकेन दाखवतं. लायकेनचं पहिलं लायकेन पार्क हे उत्तराखंड मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. अजून कोणकोणते उदाहरण आहेत याच्यामध्ये? लायकेनच्या नंतर अल्गी झालं, फंगस. ठीक आहे. ब्रायोफायटा म्हणजे काय? आता बघा, बेंडूक हा पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. तशाच प्रकारे ब्रायोफायटा हे अशा कॅटेगरीतले प्लांट आहेत जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण उगू शकतात. जसे की याच्यात उदाहरणात लक्षात ठेवा, मोसेस, लिव्हरवर्थ, पुन्हा हॉर्नवर्थ. ठीक आहे. आणि कोणत्या कॅटेगरीत येतात? प्लांट किंगडम. ओके, प्लांट किंगडम. जिम्नोस्पर्म म्हणजे ज्या बियांना कव्हर नसतं. ओके, ज्या बियांना कव्हर नसतं. आणि अँजिओस्पर्म म्हणजे ज्या बिया म्हणजे ज्या बियांपासनं फुला फुला आणि फ्लावर बनतं. ठीक आहे. ते म्हणजे अँजिओस्पर्म. उदाहरणार्थ आपलं मँगोचं झाड. पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडांच्या पानावरील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? तर ही आहेत ऑप्शन नंबर 1, मॉयसिस डिसीज ऑफ टोबॅको. स्टॅम ऑफ जवार हे एक फंगल डिसीज आहे. ठीक आहे. रस्ट आणि स्मट या फॉर्म मध्ये येतात हे. ओके, रस्ट आणि स्मट. सिट्रिक कॅन्कर सिट्रिक कॅन्कर हे बॅक्टेरियल डिसीज आहे, ज्याच्यामुळे झाडं म्हणजे झाडांची झाडांची जी पानं असतात, पाने, पुन्हा खोड आणि फळ यांच्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि रायझोक्टोनिया रायझोक्टोनिया हे काय करतात? याच्यामुळे जे मुळं असतात ना, ते मुळं डॅमेज होतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? तर हे आहेत नीलहरित शैवाल. ठीक आहे, नीलहरित शैवाल. तपकिरी शैवाल म्हणजे तपकिरी सीवीड्स. सीवीड्स म्हणजे काय? आता बघा, बीट्स म्हणजे काय? गवत टाईप असतं ना, समुद्रामधलं गवत. तुम्ही आता बघा, एखादा जर सीचा डीप सीचा जर व्हिडिओ बघितला असेल ना, तुम्हाला रंगीबेरंगी असे वेगवेगळे दिसतात ते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे ब्राऊन कलरचे तपकिरी कलरचे असतात ते सीवीड आहेत. ठीक आहे. लाल शैवाळ. तर लाल शैवाळला अजून एक नाव आहे, ते आहे रोडोफायटे. रोडोफायटा. आता हे रेड इन कलर कशामुळे आहे? तर याच्यामध्ये एक पिगमेंट आहे, त्या पिगमेंटचं नाव आहे फिकोबिली प्रोटीन्स. ओके, फिकोबोल फि फिको फिकोबिली प्रोटीन्स. ओके, थोडं माझं डाक जाम झालंय म्हणून प्रोनाऊन्स चुकतायत. रायझोबियम. आता रायझोबियम आपण लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं. ओके, रायझोबियम मध्ये एकच लक्षात ठेवा, हे नायट्रोजन फिक्स करतं. कुठलं? जे लेग्युमिनस
रूट्स आहेत ते आपण लिग्युमिनस रूट्स काय आहेत ते पाहिलं होतं. ओके, डायकॉटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन काय आहे ते पण आपण डिस्कस केलं होतं. ओके, रायझोबियमच्या याच्यामध्ये. तर रायझोबियम हे लेग्युमिनस म्हणजे उदाहरणार्थ कोणतं सोयाबीनचं जर तुम्ही रूट बघितलं तर तिथं ते छोटे छोटे दाण्या टाईपचे असतात ना, ते म्हणजे रायझोबियम जिथे काय करतं नायट्रोजन स्टोअर करतं. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं, हवेत कसं होतं, ओके, डायकॉटिलिडॉन मध्ये कसं होतं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता जीवाणू खालीलपैकी रिकामजागा यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना विरोध करतात. आपण म्हणजे लास्ट टू लास्ट 2-3 व्हिडिओच्या आधी बघितलं होतं की कीटकनाशकावरती एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे, कीटकनाशकासाठी कोणकोणत्या गोष्टी गृहीत धराव्या लागतात. तर त्याचं उत्तर आपण हे केलं होतं की त्या कीटकांच्या कलरवरती एवढं काही मॅटर करत नाही. ठीक आहे, तर त्याच फेम वरती हा प्रश्न डिफाईन केलेला आहे यांनी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ आणि ब हे विधान बरोबर आहे, क हे विधान चूक आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे स्टॅफला लोकोलाल फूड पॉइझनिंग इज कॉजेस बाय आधी तयार केलेले काय एन्झोस्ट्रॉफिक अंतर्गत केल्यामुळे. ठीक आहे, इंडायजेशन ऑफ प्रेफॉर्म इंटर इंटरोटॉक्सिन. ओके, इंटरोटॉक्सिन मुळे. पुढचा आता याच्यात काही एवढं व्हॅल्यू ऍडिशन नाही आहे बघा. ठीक आहे, आणि जी काही कन्सेप्ट पण आहेत ना तेवढे टफ आहेत. तर आणि आपल्याला जर टाइम नुसार जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर तेवढा आपल्याला बेनिफिट नाही देणार आहे प्रश्न. ठीक आहे. राष्ट्रीय राष्ट्रीय सालेमोला पाय टायपिंग केंद्र हे पण एवढं काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी आता 2024 साठी. ठीक आहे, आता आपण पाहूयात काही नाही, आपण डिस्कस करूयात डायरेक्ट आता करंट अफेअर बेस्ड प्रश्न. ठीक आहे, हे सी सॅटचे वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. आता यांनी अमेरिकेच्या अंतराळवीर ह्याच्यावरती 338 दिवस हा राहिला होता हे विचारले. आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये बघा, गगनयान मिशन इंडिया पाठवते आणि 4 ऍस्ट्रॉनॉट आहेत ते भारताचे पहिल्यांदा स्पेस म्हणजे भारताचे अंतराळवीर हे स्पेस मध्ये पाठवणार आहेत. तर ग्रुप कॅप्टन प्रसन्ना प्रसन्ना किंवा प्रसन्नाथ बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला. ठीक आहे, शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न आहे की आता बघा हा 2019 मध्ये पण न्यूज मध्ये होता. ठीक आहे, हे हे ऍक्च्युली काय आहे, हे प्रभात कोहली यांनी एक रेकॉर्ड बनवलेला होता. ऍक्च्युली हे पुण्याचे रहिवासी आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुएझ कॅनल. पण आता लक्षात काय ठेवायचं की इंग्लिश खाडी ही कुठे आहे, तर इंग्लिश खाडी ही इंग्लंड आणि फ्रान्स यांना सेपरेट करते. जिब्राल्टर समुद्र धुनी हे आफ्रिका आणि युरोप कॉन्टिनेंटला सेपरेट करते. आणि जिब्राल्टर समुद्रधुनी ही अटलांटिक ओशन आणि मेडिटेरियन ओशनला कनेक्ट करते. ओके, कॅटलिना चॅनल हे सॅन्टा कॅटालिना आयलँड ला सेपरेट करते फ्रॉम साऊथ कॅलिफोर्निया. एवढंच लक्षात ठेवा, कॅटालिना सेपरेट सॅन्टा कॅटेलिना आणि कॅलिफोर्निया यांच्यामध्ये कॅटलिना चॅनल आहे. ओके, कॅटलिना तर ऑब्विसली आहे तिथं लिहिलेलं, कॅटलिना, सॅन्टा कॅटेलिना आणि कॅलिफोर्निया. ठीक आहे. त्याच्यानंतर सुएझ कॅनलचं बांधकाम चालू झालं होतं 1859 आणि 1869 ला याचं पूर्ण झालं होतं. सुएझ कॅनल थोडंसं न्यूज मध्ये होतं बघा. ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी न्यूज मध्ये आणलं होतं यांना. ते म्हणू लागले की सुएझ कॅनलला ते US मिलिटरी पाठवून कब्जा करणार वगैरे वगैरे ते चालू येत असेल. तर महत्वाचं ठरेल आपल्याला पण हे. तर सुएझ कॅनल हे मेडिटेरियन सी आणि रेड सी ला कनेक्ट करतं. ठीक आहे, आणि हे इजिप्त मध्ये रेड सी, मेडिटेरियन सी टू रेड सी कनेक्ट कशानं होतं, सुएझ कॅनल. आणि हे मॅनमेड कॅनल आहे, मॅनमेड कॅनल आहे. पुढचं आहे परमवीर चक्र. तर परमवीर चक्र बघा 21 जणांना आतापर्यंत मिळालेलं आहे. परमवीर चक्र हे राजेंद्र प्रसाद यांनी सुरू केलं होतं. आणि पहिले कोण होते की परमवीर चक्र प्राप्त त्यांना झालेलं आहे, तर मेजर सोमनाथ
सोमनाथ शर्मा हे पहिले होते ज्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, आता बघा हे आयुष्यमान भारत योजनेबद्दल एवढं याच्यातले अ ब आणि ड हे विधान बरोबर आहे, एकच लक्षात ठेवा. 23 सप्टेंबर 2018 ला ही लॉन्च झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आला बघा आता, युपीआय वर लक्षात येते की डिजिटल पेमेंट व्याख्या, आणि ऑप्शन मध्ये बघा 1 च 2, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. ए आय म्हटलं की ऑप्शन ज्ञानाची कृत्रिम, जेम म्हटलं सरकारी ऑनलाईन मंच, आणि आयओटी म्हणजे वस्तूचे. एकच लक्षात ठेवायचं जेम म्हणजे काय. गव्हर्नमेंट ई मार्केट हे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे, म्हणजे 2016 हा लॉन्च केलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याच्या अंतर्गत हा प्रोग्राम चालतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, तर 2024 मध्ये याचं 100वे एडिशन झालं होतं पुण्यामध्ये, आणि प्रेसिडेंट होते म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष होते प्रशांत दामले. दामले. आता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आता हा प्रश्न, आता टू बी ऑनेस्टली 2023-24 मी डेटा बघू लागलो ना, तर डेटा नॉट अवेलेबल असं मला 3-4 साईड वरती मिळालेलं आहे याच्यावरती. तर याच्यात काही एक्सप्लेनेशन किंवा व्हॅल्यू ऍड करू नाही शकत. तर उत्तर 2 आहे 2018-19 जर बघितलं तर. ब्रिटनच्या, आता हे पर्सन इन न्यूज आहेत ऑप्शन 3. त्याच्यानंतर हे पण, हा रिपोर्ट पण काय एवढा आपल्याला 2024 साठी काही इम्पॉर्टंट नाहीये, कारण की 2023-24 मध्ये याच्यावरती काही पब्लिश काय तर झालं नाहीये. ठीक आहे. तर उत्तर पाहिजे असेल तर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पण त्या टाईप मध्ये, याचं उत्तर 4, एवढा इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. आता हा बघा, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वआधार योजना सुरू केलेली होती. ठीक आहे. स्वआधार योजना सुरू केलेली होती. आता पुढचा प्रश्न आहे, आता बघा हा प्रश्न फार महत्वाचा आहे आपल्याला. कसा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 103 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019 मध्ये कलम नंबर 15 सब क्लॉज 6 आणि कलम नंबर 16 सब क्लॉज 6 मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. तर योग्य पर्याय निवडा म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर कोणतं आहे, तर याच्यामध्ये बघा, सॉरी, तर हे 3 अ क ड हे बरोबर आहे. याच्यातून लक्षात एवढंच ठेवायचंय की कलम नंबर 15 मध्ये काय मेन्शन केलंय, तर कलम नंबर 15 मध्ये आपल्याला प्रोहिबिट केलेलं आहे की तुम्ही जर रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ याच्या आधारावरती जर तुम्ही भेदभाव करत असाल तर तुम्हाला सजा होणार. ठीक आहे. ही फंडामेंटल राईट आहे 15च. आणि कलम नंबर 16 मध्ये काय, प्रत्येकाला इक्वली अपॉर्च्युनिटीज मिळणार कशामध्ये, गव्हर्नमेंट जॉब साठी, म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट साठी. ठीक आहे. पुढचा काय प्रश्न आहे आता आपल्याला, मराठी काका, आता हा पण एक पर्सन इन न्यूज आहे, म्हणजे आपल्याला 2024 मध्ये कोणकोणते पर्सन इन न्यूज आहे ते लक्षात ठेवायचं. 3 आहे. आता हे पण पर्सन इन न्यूज प्रश्न आहे. आता इस्रोनं 2020 मध्ये काय पाठवलं होतं, व्योम मित्र पाठवलं होतं. ठीक आहे. आता हा बघा, क्वेश्चन नंबर 91. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. ठीक आहे. आणि कायद्याची घालून दिलेली पद्धत अमेरिकेकडनं घेतलेली आहेत. सॉरी. संसदेच्या दोन्ही सभागृहाची सदस्यत्व बैठक ब्रिटिशरांकडनं आपण बोरो केलेली आहे. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हे तिन्ही विधान चुकीचे आहेत. तर 188 नव्हते तर 288 नव्हते, 284 होते. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान काय केलं होतं, बनवलं होतं. आणि फोर्स मध्ये केव्हा आलं होतं, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान हे फोर्स मध्ये आणलेलं होतं, म्हणजे कार्यान्वित केलं होतं. कायद्याने घालून दिलेली पद्धत ही आपण
जपानकडनं बोरो केलेली आहेत आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही आपण कोणाकडून घेतलंय? ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय आणि संयुक्त बैठक हे कलम नंबर 108 मध्ये मेन्शन केलेलं आहे. या आता बघा, संयुक्त बैठकीमध्ये दोन बैठकी होत नाहीत. आता एक सांगतो, संयुक्त बैठक कोण सुरू करतं? तर प्रेसिडेंट संयुक्त बैठक सांगतो की बाबा आपल्याला संयुक्त बैठक करायची. ठीक आहे. संयुक्त बैठकीचा चेअरमॅन किंवा मेन कोण असतो ह्या बैठकीमध्ये बसणारा? स्पीकर. तर हा लोकसभेचा स्पीकर असतो. ठीक आहे, लोकसभेचा स्पीकर. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, कलम नंबर 110 बनी बिल आणि कलम नंबर 368 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, ह्या दोन बिल वरती संयुक्त बैठक होत नाही, होत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सरनामाबद्दल प्रश्न विचारलेला आहे आपल्याला प्रियम्बलचा. तर सरनामा आपण घेतलाय युएसए कडनं बोरो केलाय. ठीक आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक स्वर्थ निरूपण करण्याला सहाय्यता करतो. ठीक आहे. आणि संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागातील कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्याला दिली नाही. बी हे चूक आहे, अ हे बरोबर आहे. सरनाम्यात अधिकार कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने 1949 मध्येच काय केलं होतं? सरनाम्याला डिक्लेअर केलं होतं. त्याने काय डिक्लेअर केलं होतं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने? सोव्हरेनियन डेमोक्रॅटिक रिपब्लिकन. ठीक आहे. आणि एक आता लक्षात ठेवा, असा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की सरनामा हे आतापर्यंत कधीच अमेंडमेंट झालेलं नाहीये, पण हे एकदा अमेंड झालेलं आहे, ते पण 42व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. याच मध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज पण ऍड केलेले होते 10. ठीक आहे. आणि फंडामेंटल ड्युटी ठीक आहे. हे सरनाम्यामध्ये आपण 3 शब्द ऍड केले होते. त्याच्यामध्ये पहिला आहे सोशलिस्ट. ठीक आहे. सेक्युलर, पुन्हा इंटिग्रिटी. ठीक आहे. आता थोडा 42व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटला ऐकला, थोडा रिवाइज करूयात. 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये आपण 10 फंडामेंटल ड्युटीज काय केल्या होत्या? इंट्रोड्यूस केल्या होत्या. फंडामेंटल ड्युटीज हा कन्सेप्ट आपण कुठून घेतला मित्रांनो? ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आता युएसएसआर कडनं सांगा, तुम्ही काय कमेंट मध्ये सांगत नाहीत. ओके. फंडामेंटल ड्युटीज हे युएसएसआर कडनं आपण बॉरो केले होत्या. ओके. स्वरण सिंग कमिटीने सजेस्ट केले होते की फंडामेंटल ड्युटीज. आता टोटल आहेत आपल्याकडे 11 फंडामेंटल ड्युटीज आणि 11वी फंडामेंटल ड्युटीज 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये आपण ऍड केली होती. त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं होतं? 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना, मुला मुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन. ह्याच 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये हा जो 6 ते 14 वयोगटाचा क्रायटेरिया आहे ना, तो फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 21 सब क्लॉज ए मध्ये पण मेन्शन केलेला होता. ठीक आहे. आता कलम नंबर 20 आणि 21 म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे की हे ज्यावेळेस 352 कलम नंबर 352 नुसार नॅशनल आणि नॅशनल इमर्जन्सी लागते त्यावेळेस हे दोन फंडामेंटल राईट आपले सस्पेंड होत नाहीत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय की एक प्रोफेसर के सी व्हीलर नावाचा आहे, त्याने त्याच्या निरीक्षणानुसार खालीलपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? तर भारताचे संघराज्य राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापैकी जे संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेली एकात्म राज्य आहेत अशी. आता एक लक्षात ठेवा, हे तर झालं उत्तर. आपल्याला आता याच्यावर काय लक्षात ठेवायचे की जे फेडरल फीचर्स आहेत ना, मेन फेडरल फीचर्स कोणकोणते आहेत आपल्या भारताचे? तर लक्षात ठेवा, भारतामध्ये सेंटर आणि स्टेट मध्ये जी पॉवर डिव्हिजन आहे, सेपरेट पॉवर डिव्हिजन. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशरी, बघा सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, त्याच्यानंतर त्यांचे सबऑर्डिनेट कोर्ट काय असतात? ते सेपरेट असतात. ते इवन आपण काय म्हणतो, डेमोक्रेसी लोकशाहीच्या पिलर मध्ये एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह, पुन्हा ज्युडिशरी असं पण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आहे बाय कॅमरल लेजिस्लेचर. बाय कॅमरल लेजिस्लेचर मध्ये लोकसभा, राज्यसभा, ठीक आहे, विधानसभा, विधान परिषद त्या टाईपचा. त्याच्यानंतर ड्युअल गव्हर्नमेंट पॉलिसी आणि सुप्रीमसी कोणाची असणार आपल्या याच्यामध्ये? संविधानाची असणार. ओके. संविधान. तर ही काही
मेन फीचर्स आहे त्याची. ओके, इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरची. इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरची. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. तर याच्यामध्ये बघा आता, रा- ग्रामसभेचे कार्यव्रत व इतर जे कार्य आहेत ना, अभिलेखित सुरक्षितता, अभिरक्षित ठेवणे, त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे, हे सरपंच आणि उपसरपंचांची संयुक्त जबाबदारी आहे. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक हे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली जाते. आता बघा, नॉर्मली बीत आहे हे बरोबर लक्षात येऊन जाते. इथं कन्फ्युजन होणार की उपसरपंच नाही मित्रांनो, इथं सरपंच आणि सचिव जे असतात ना इथले, ओके, सचिव यांच्या संयुक्त जबाबदारीने होते. ठीक आहे, सचिवाच्या संयुक्त जबाबदारीने होते. आता पुढे पण एक ग्रामसभेवरती प्रश्न आहे, तो पाहूयात आता. ग्रामपंचायतीच्या कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्याला फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ठीक आहे. आता ग्रामपंचायती आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. आता हे स्टेटमेंट ना लेंदी वाटते, पण हे एकदम बरोबर स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवा की कलम नंबर 40 जो की डीपीएसपी चा भाग आहे, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत असा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना करा असा मेन्शन केलेला आहे. कोणत्या तत्वानुसार न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणास उगम होतो? तर कायद्याचे राज्य. ठीक आहे, हे याचं उत्तर आहे. आता कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, म्हणजे कोणी असो तो कायद्याच्या वर नाहीये. आणि आपला फेडरल स्ट्रक्चर मध्येच आपण काय बदललं, सुप्रिमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आता कलम नंबर 13 याला अजून सपोर्ट करते. कसा सपोर्ट करते की फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शन करणं आणि इन्शुअर करणं की इन्शुअर काय करणं की लॉ सर्वात मोठा आहे. ओके, लॉ सुप्रीम आहे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, न्यायालयीन पुनर्विलोकन. आपण युएसए कडनं हा कन्सेप्ट घेतलाय. न्यायालयीन पुनर्विलोकनाला खालीलपैकी कोणत्या कलम सपोर्ट करतात? तर कलम नंबर 13, कलम नंबर 32 मध्ये काय आहे? सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईट, 226 हाय कोर्ट फंडामेंटल राईट रिलेटेड आहे. ठीक आहे. कलम नंबर 32 लाच काय म्हणतात आपण, आत्मा आहे हा. ओके, सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कलम नंबर 32 डॉक्टर बी आर आंबेडकरांनी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर अजून कोणते कलम आहेत? 131 पासून 137 पर्यंतचे हे सगळे सुप्रीम कोर्टची पॉवर याच्या डिनोट करतात. ठीक आहे. आता याच्यात एक प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल, ओके, न्यायालयीन पुनर्विलोकनाबद्दल. तर लक्षात ठेवा, गोलकनाथ वॉज स्टेट ऑफ पंजाब ही केव्हा झाली ती? 1967. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे आपल्याला सर्वांना माहित आहे केशवानंद भारती केस, 1973. केशवानंद भारती केस मधले की बेसिक स्ट्रक्चर वाला. इंदिरा गांधी वर्सेस रक नारायण, 1975. चौथी आहे विशाखा विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान, 1997. ठीक आहे. तर मे बी आपल्याला हे कालानुक्रमे लावा असा पण विचारला जाऊ शकताल, किंवा खालीलपैकी कोणत्या केसेस रिलेटेड आहेत न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधी, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? राज्यपाल यांच्या संबंधी आता एक कमिटी भरली होती बघा, पूंच कमिटी. तर यांच्या कमिटीनुसार खालीलपैकी कोणतं चुकीची शिफारस केलेली आहे असं त्यांनी विचारले आपल्याला. ठीक आहे.
आता बघा, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्य करण्याचा किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्याचा मंजुरी देण्याचा अधिकार असावा. राज्यपालाला हा अधिकार असावा असं पूंच कमिटीला वाटायचं. ठीक आहे. आता हे बरोबर आहे. ते राज्य विधानसभेत मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील असं त्यांचं मत होतं. पण असं होतं का त्यांचं मत? होतं मत. ठीक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांच्या असलेल्या स्वच्छाधिक अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकत नाहीत. तर बघा, ह्या कमिटीने हे सजेस्ट केलेलं होतं. ठीक आहे. आणि 3 त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे. पण आता हे लक्षात ठेवा, इथं राज्यपालाचा महाभियोग होत नाही. ठीक आहे. त्याला त्याची इम्पेचमेंट प्रोसेस नसते. हा प्लेजर ऑफ प्रेसिडेंट आहे. ठीक आहे. प्रेसिडेंटच्या मनावर असतं राज्यपालाला ठेवायचं का काढून द्यायचं. ठीक आहे. आणि हा दुवा असतो सेंटर आणि स्टेट मधला. आता कलम नंबर 163 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर त्यांनी मेन्शन केलंय की जो चीफ मिनिस्टर आहे आणि त्याची जी मंत्री परिषद आहे, तर हे हे काय करणार, हे एड अँड ऍडवाइस करणार राज्यपालाला. राज्यपालाला. आता पूंच कमिटी ही सेंट्रल आणि स्टेट रिलेशन्स रिलेटेड सांगते. अजून एक कमिटी आहे ती आहे सरकारी कमिटी. ही पण सेंटर आणि स्टेटच्या रिलेशन बद्दल आपल्याला सांगते. पुढचा प्रश्न, की राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ही इस्टॅब्लिश झाली होती 2018 मध्ये आणि पार्लमेंट मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज याच्या अंडरमध्ये होते. पंचायत राज. पुढचा प्रश्न, ठीक, खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. असत्य विचारला. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहण्याच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. ठीक आहे. विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. आता बघा, हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर चूक आहे. त्याच्यामुळे उत्तर 2 आहे, कारण की असत्य विचारलंय. आता हे कोणत्या नियमामध्ये मेन्शन काही केलेलं नाहीये. हे एक कन्व्हेन्शन आहे की विरोधी पक्षांनाच पक्षाचा जो सदस्य असतो त्याला अध्यक्ष करणं. ठीक आहे. हे एक कन्व्हेन्शन आहे, म्हणजे एक पद्धत चलत आलेली आहे. ठीक आहे. असं काही याच्यात रूल बुक मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. लोकलेखा समितीमध्ये बघा, टोटल 22 मेंबर आहे. 7 राज्यसभेचे, तर उरलेले जे 15 मेंबर आहेत ते लोकसभेचे आहेत. ठीक आहे. आणि यांचं काम काय आहे, तर हे एक्झामिन करतात गव्हर्नमेंटचं अकाउंट, त्यांचा खर्च कुठं काय झालेला आहे त्या गोष्टीला. ह्या चेअरमॅनची अपॉइंटमेंट लोकसभेचा स्पीकर करतो. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, फायनान्शियल पार्लमेंट कमिटी. फायनान्शियल पार्लमेंट कमिटी तीन कमिटी आहेत ह्या फायनान्शियल पार्लमेंट कमिटी. त्याच्यातली एक आहे लोकलेखा समिती. ठीक आहे. आता लोकलेखा समिती ही ऍक्च्युली फॉर्म झाली होती 1921 ला. कोणत्या कायद्यानुसार? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919च्या. ठीक आहे. तर आता ह्या फायनान्शियल पार्लमेंट कमिटी तीन आहेत फायनान्शियल पार्लमेंट कमिटी. तर ह्या कमिटीमध्ये एक आहे लोकलेखा समिती, दुसरी आहे इस्टिमेट कमिटी. ठीक आहे. इस्टिमेट कमिटी लक्षात ठेवा, खूप वेळेस न्यूज मध्ये येते. काय येते ते पण मी सांगतो. म्हणजे न्यूज मध्ये नाही, पेपर मध्ये येते. इस्टिमेट कमिटी. तर इस्टिमेट कमिटी ही अशी कमिटी आहे ज्याच्यामध्ये फक्त लोकसभेचे 30 मेंबर आहेत, राज्यसभेचा मेंबर नाहीये. त्याच्यानंतर अजून तिसरी कमिटी आहे, तिचं नाव आहे कमिटी ऑन पब्लिक पब्लिक अंडरस्टँडिंग. याच्यामध्ये 22 मेंबर आहेत, 15 लोकसभे आणि 7 राज्यसभेचे. ठीक आहे. एक मुद्दा राहिला, पण महत्वाचा आहे तो. लोकलेखा समिती CAG, कंट्रोलर अँड ऑडिट जनरल, हा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहे लोकलेखा समितीचा. कॅग बघितलंय तर कॅगचे कलम पण लक्षात ठेवूयात. कलम नंबर 148 ते 151. 148 मध्ये CAG अपॉइंटमेंट बद्दल किंवा त्यांच्या इस्टॅब्लिशमेंट बद्दल मेन्शन केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. ठीक आहे. आता लोकपाल ही अँटी करप्शन ऑथॉरिटी
ओके, अँटी करप्शन ऑथॉरिटी आहे ही, त्यालाच बॉडी ऑफ, लक्षात ठेवा हे ओम्बड्समन. ओम्बड्समन. लोकपाल हा शब्द कोणी कॉइन केला तर एल एम सिंघवी. सिंघवी 1963 ला. चेअरमॅन आणि 8 मेंबर याच्यामध्ये असतात लोकपाल याच्यामध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो आता बाकीचे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.